नमस्कार, मी डॉक्टर वंदना काबरा. मी आय सर्जन आहे. औरंगाबाद इथे मागील 30 वर्षांपासून प्रॅक्टिस करते आहे. काबरा हॉस्पिटल, काबरा ॲक्सिडेंट अँड आय हॉस्पिटल असं आमचं हॉस्पिटल आहे. महेश नगर, जालना रोड, औरंगाबाद येथे. डोळा हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा अंग आहे. जन्मजात बाळ जेव्हा येतं तेव्हापासूनच आपण सगळ्यात पहिले त्याचे डोळे बघतो. डोळ्यांमध्ये काही त्रास आहे का, पाणी आहे का, डोळे तिरळे आहेत का. लहान मूल जेव्हा जन्माला येतं त्याच्यानंतर बरेचदा असं होतं की बाळाचे डोळे जे आहेत ते कंटिन्यू पाणी गाळत राहतं किंवा रात्री झोपून उठल्यानंतर सकाळी बाळाचे डोळे चिटकलेले असतात. अशा प्रकारे जर काही जरी झालं तरी त्याच्यासाठी घाबरण्यासारखं काही नसतं. जवळच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना बाळाला पण नक्की दाखवायचं. त्यासाठी एक सिंपल असतं की ते डॉक्टर सांगतात, बाळाच्या नाकाच्या बाजूला पाण्याची पिशवी असते, तिथे हलक्या हाताने मसाज करायचा असतो. मसाज करताना थोड्याशा गोष्टींचा तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. हलक्या हाताने व्हायला पाहिजे कारण बाळाची स्किन खूप नाजूक असते. तुमचे नखं वाढलेले नसायला पाहिजे, नाहीतर बाळाच्या डोळ्याला किंवा स्किनला इजा होऊ शकते. थोडे थोडे दिवसपर्यंत काही ड्रॉप्स दिलेले असतात ते पण टाकायचे असतात. ड्रॉप्स खूप दिवस टाकायचे नसतात. जर 7-8 महिन्याच्या नंतरही बाळाला पाणी कंटिन्युएशन मध्ये येत राहिलं तर मग डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर छोटीशी भूल देऊन एक पाण्याच्या पिशवीची तपासणी केली जाते. हे जर केलं तर हा जो पाणी येण्याचा प्रकार आहे हा बंद होऊन जातो पूर्णपणे. त्यासाठी घाबरण्यासारखं असं काही नसतं. त्यानंतर बऱ्याचशा मुलांमध्ये आपण म्हणतो की टीव्ही खूप जवळून बघतात किंवा शाळेमध्ये त्यांचं लक्ष नाहीये. त्याचं कारण महत्वाचं हे असतं की कधी कधी त्या मुलाला दिसत नाही म्हणून फळ्यावरचं बघताना दिसत नाही म्हणून त्यांचं लक्ष नसतं. आपण म्हणतो याला टीव्हीची खूप जास्त आवड आहे. कारण टीव्ही मुलं खूप जवळून पाहतात. तर त्याचं महत्वाचं कारण हे असतं की त्यांना दिसत नसतं. त्याला अजिबात दुर्लक्ष करू नये. आपल्या जवळच्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे त्यांना दाखवणं अतिशय महत्वाचं आहे. जर त्या बाळाला नंबर असेल तर अगदी वेळेतच जर त्याचा इलाज झाला तर पुढचे सगळे काही प्रॉब्लेम्स टळू शकतात. चष्म्याचा नंबर जर असेल तर तो लगेच डॉक्टरांकडे जाऊन चेक करून घेणं अतिशय महत्वाचं असतं. जर असं नाही केलं तर हळूहळू ज्या डोळ्यांनी कमी दिसतं तो डोळा तिरळा होऊ शकतो. त्याला लेझी आय म्हणतात कारण की त्या डोळ्याला जेव्हा दिसत नाही त्याचं काही काम नसतं त्यावेळेस तो डोळा तिरळा होतो. तर हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर कुठलाही सिम्पटम आला की लहान मुलं टीव्ही खूप जवळून पाहत आहेत किंवा अभ्यासात लक्ष नाही तर तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांना अगदी जरूर दाखवा. एक महत्वाचा आजार म्हणजे त्याला आमच्या भाषेमध्ये अम्ब्लायोपिया म्हणतात. जर एखाद्या डोळ्याने कमी दिसत असलं आणि एक डोळा चांगला काम करतो तर ते लक्षात येत नाही कारण जो चांगला डोळा आहे त्या डोळ्याने मुलं सगळं काही बघत राहतात. पण जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे चेक करायला जाता त्यावेळेस असं लक्षात येतं की एका डोळ्याने त्या बाळाला दिसत नाहीये आणि एक डोळा चांगला आहे. त्यावेळेस डॉक्टर चष्म्याचा नंबर असेल तर देतात. चष्म्याच्या नंबरनेही जर नजर वाढत नसली तर त्याला पॅचिंग थेरपी म्हणतात, ज्याच्यामध्ये जो चांगला डोळा असतो त्याला काही काळांसाठी पॅच करावं लागतं, जेणेकरून जो डोळा त्याचा कमजोर आहे त्या डोळ्याची नजर वाढण्यामध्ये मदत होते. पण हा जो आजार आहे हा करेक्ट करण्यासाठी पण एक पर्टिक्युलर वय असतं. 7 ते 8 वर्षापर्यंत त्याला करेक्शन करता येतं. म्हणून जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे दाखवाल ते खूप चांगलं असतं. मी आतापर्यंत तुम्हाला जे जे कारणं सांगितली आहेत, डोळ्यातनं पाणी येणं, डोळे तिरळे दिसणं किंवा जवळून टीव्ही पाहणं, शाळेमध्ये लक्ष नसणं मुलांचं, ह्यापैकी कुठलेही कारण जर तुम्हाला आढळले तर ताबडतोब तुम्ही तुमच्या जवळच्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन नक्की दाखवा. मी इथेच आहे, महेश नगर काबरा हॉस्पिटल इथे. माझ्या इथे पण तुम्ही कधीही येऊ शकता. धन्यवाद.